नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पोहे। पोह्यांसाठी आपल्याला लागणार आहे 1 कप पोहे, 1 वाटी पोहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 कांदा आणि मूठभर शेंगदाणे, पाव चमचा हळद, पाव चमचे जिरे, पाव चमची राई अँड कापलेली कोथिंबीर थोडीशी आणि 2-3 कढीपत्त्याची पाने, त्याला मी चॉप करून ठेवले आहेत। मी सगळं साहित्य बघताय तुम्ही चॉप करून ठेवलं, कांदा, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता मी पोहे धुवून घेणार आहे, पाण्यातून काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी पोहे पाण्यातून काढले आहेत। आता त्याला थोडंसं सुटसुटीत करून ठेवते। फोडणीत येईपर्यंत मी पोह्यांना थोडंसं हव्याखाली, पंख्याखाली हडकण्यासाठी ठेवत आहे। तोपर्यंत चला आपण फोडणीची तयारी करूया। गॅसवर कढई ठेवून आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। तेल थोडंसं तापलं, तेल तापण्यासाठी मी गॅस फास्ट करत आहे। तेल थोडंसं तापलं की आता त्यामध्ये जिरे, कढीपत्ता टाकायचा। कढीपत्त्यानंतर पाव चमचे जिरे, पाव चमचे मोहरी, तुम्ही बघू शकता कडकड आवाज येत आहे। आता त्यामध्ये मी कांदा टाकत आहे। शेंगदाणेही टाकत आहे। कांद्यासोबत शेंगदाणे चांगले फ्राय होतात। आता याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं। बघू शकता कांद्याचा थोडा कलर चेंज व्हायला येत आहे। कांदा मस्तपैकी भाजला गेला आहे, फ्राय केला गेला आहे। आता यामध्ये मी पाव चमचे हळद टाकणार आहे आणि पाव चमचे मीठ। आता ह्याला मस्तपैकी फ्राय करणार आहे आणि मिरची, तर यामध्ये पोहे टाकणार आहे।
झाकण झालं की याला मस्तपैकी फ्राय करायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं, सगळं साहित्य ह्यामध्ये एकजीव होणार. आता यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. माझे पोहे रेडी झाले आहेत. आता मी खायला जाणार आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन, माझ्या नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला पुढे आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. नेक्स्ट रेसिपी मी काहीतरी नवीन ट्राय करण्याचं बघते. मी माझ्या नवीन व्हिडिओ आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला चं बटन दाबायला विसरू नका.